तब्बल 3 तासानंतर भाजप नेत्यांची बैठक संपली। या बैठकीमध्ये बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपचा प्लॅन ठरला। दरम्यान भाजप नेते गोपाळ शेट्टींसोबत चर्चा करणार असून चर्चेची जबाबदारी विनोद तावडेंकडे देण्यात आली आहे। यंदा भाजपचा मुख्यमंत्री असेल असं मोठं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं। निकालानंतर मनसे सत्तेत असेल असं सुद्धा वक्तव्य राज ठाकरेंनी एका मुलाखतीत केलंय। राज ठाकरे भविष्य बघतात का त्याबद्दल मला माहित नाही, मला फक्त जनतेच्या मनात काय आहे हे माहिती आहे। त्यामुळे राज्यात पुढील सरकार महाविकास आघाडीचंच येणार अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांची भेट घेतली। यावेळी युगेंद्र पवारही उपस्थित होते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। दादर माही मतदारसंघात अमित ठाकरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर सदा सरवणकरांवर माघारीसाठी दबाव टाकण्यात येतोय। त्यामुळे सरवणकरांनी एक पोस्ट लिहित राज ठाकरे यांना पाठिंब्यासाठी विनंती केली आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका असं सरवणकर म्हणाले। राज ठाकरेंनी लोकसभेत आम्हाला पूर्ण मदत केली, त्यांनी केलेली मदत नेहमीच लक्षात ठेवू अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे। माझ्या विरोधात कटकारस्थान करणारे स्वर्गवासी झाले असं वक्तव्य गणेश नाईकांनी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। शिवसेनेच्या विजय चौगुले यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। दरम्यान शिवसेनेच्या वतीनं उद्या नाईकांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं जाणार आहे। कुडाळ माळवण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला। सूचक जयराम नाईक यांनी अर्जावरील सही आपली नसल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये दिलंय। त्यानंतर हा अर्ज बाद ठरवण्यात आलाय। अपक्ष उमेदवार वैभव नाईक यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीनंतर कुडाळ तहसील कार्यालयामध्ये महायुती आणि उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवलाय। नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। यानंतर ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। पुण्यातील कोथरूडचे भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीमध्ये अचानक वाढ झाली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून बाबूराव चांदेरे यांचा उमेदवारी अर्ज हा वैध ठरलेला आहे। अजित पवार पक्षाकडूनही अर्ज दाखल झाल्यानं महायुतीत नवा पेच निर्माण झालाय। बाबूराव चांदेरेंना अधिकृत एबी फॉर्म दिला आणि भरला असल्याचं छाननीमध्ये उघड झालंय। चांदेरेंचा पक्षाचा अधिकृत फॉर्म वैध ठरल्यानं चंद्रकांत दादांच्या अडचणीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आर पाटील यांच्याबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुकीच्या तोंडावर असं वक्तव्य अपेक्षित नव्हतं असं त्या म्हणाल्या। सिंचन प्रकरणाची चौकशी लावली नव्हती, अजित पवार खरं बोलले असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं। आता कुणाच्या शिक्कामोर्तबाची गरज नाही, नाहक आमचं सरकार पाडलं असं विधान देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। राष्ट्रवादीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांना खडेबोल सुनावलेत। देवेंद्र भुयार पैशासाठी अजित पवारांसोबत गेल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय। पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे। विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून प्रकाश निकम तर बोईसर विधानसभा मतदारसंघातून जगदीश धोडी यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। एकाच वेळी उमेदवारी दिली नाही म्हणून इच्छुकांमध्ये नाराजी आहे, मात्र अपक्ष अर्ज लवकरच मागे घेतले जातील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। महाविकास आघाडीत कुठेही समन्वय नाही, घटक पक्षच एकमेकांच्या जागा पाडतील अशी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे। काँग्रेसमध्ये कुणाच्या असण्या नसण्यामुळे फरक पडत नाही, अशोक चव्हाणांचं नाव न घेता सचिन पायलट यांनी हा टोला लगावलाय। अकोले विधानसभा मतदारसंघातील वाद वाढण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी शरद पवारांचे उमेदवार अमित भांगेरे यांची तुलना शिवरायांशी केल्यानं नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे।
दिंडोरीतून नरहरी झिरवळांनी उमेदवारी जाहीर झाली असली तरी सर्व्हेमध्ये माझं नाव आघाडीवर असल्यामुळे मला उमेदवारी दिली, अशी प्रतिक्रिया धनराज महाल यांनी दिली आहे. वरिष्ठ झिरवळांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितली असं देखील महाले म्हणाले. अमित रोहिदास पवार यांनी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून लोकवर्गणी काढत अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे तो अर्ज बाद करण्यात आला. या सर्वसामान्य तरुणानं निवडणूक लढण्याचं धाडस दाखवल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. पुढे एक मोठी बातमी आपण पाहतोय. सावंतवाडीतल्या मळगाव स्टेशनजवळ अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यावेळेस ड्रायव्हरनं वेळीच वाहन बाजूला घेतल्यानंच विशाल परब यांचा जीव वाचला. हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोरानं तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेस काही तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी योग्य तपास करावा अशी मागणी विशाल परब यांनी केली आहे. सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या इथे काही जणांचा त्याच्यापैकी एक व्यक्ती आम्हाला भेटलेला आहे आणि तो त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ला जो करण्याचा प्रयत्न झाला रात्री 12:30 वाजता 1 वाजताच्या दरम्यान झाला आहे. आम्ही स्थानिक पोलीस प्रशासनाकडे या व्यक्तीला पकडून आमच्या तिथल्या त्या निरवडे गावातील मुलं, त्या माझ्यासोबत असणारी मुलं यांनी एकत्रित त्यांना पकडल्यानंतर संपूर्ण पोलीस खात्याला आम्ही ही माहिती पोहोचवली. 112च्या वतीने पोलीस आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. जनतेच्या कोर्टातील लढाई मी जिंकणार अशी प्रतिक्रिया देवदत्त निकम यांनी दिली आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली असून सारख्या नावाचा डमी उमेदवारही देण्यात आला आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसला देण्यात आली. मात्र या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षानंही आपला उमेदवार रिंगणात उतरवलाय. पवारांच्या पक्षाचे पांडुरंग तांगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अंबरनाथ विधानसभेसाठी 33 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी प्रमुख लढत मात्र शिवसेनेच्या बालाजी किणीकर आणि उबाठा पक्षाचे राजेश वानखेडे यांच्यामध्ये होणार आहे. वसई विधानसभा मतदारसंघात वादाची ठिणगी पडली आहे. उबाठाचे जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिकांनी दंड ठोपटलेत. जिल्हा प्रमुख हटाव, शिवसेना बचाव असा ठराव करण्यात आला आहे. मेहकर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. मेहकर मतदारसंघात ठाकरे गटाकडून सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी देण्यात आल्यानं शिवसैनिक नाराज झालेत. संतोष तायडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. अजित पवार गटाने मावळ विधानसभेसाठी मैत्रीपूर्ण लढतीचा ठेवलेला प्रस्ताव स्थानिक भाजपनं फेटाळून लावला. पक्षाने एबी फॉर्म दिला असतानाही स्थानिक भाजपनं उमेदवारी अर्ज दाखल केला नाही असा गौप्यस्फोट करत सुनील शेळकेंनी अखेर मावळ पॅटर्नबाबत मौन सोडलंय. आर.आर. आबांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानावरून सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी अजित पवारांना निशाणा साधलाय. 9 वर्ष झाली एक शब्द काढला नाही, पण आता त्यांच्या मनातली खंत ते काढून दाखवतायत. ही आपली संस्कृती नाही असं विशाल पाटील म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. यात 417 अर्ज वैध झालेत तर 78 अर्ज हे अवैध ठरले आहेत.